ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्जुन पोलिसांबरोबर साक्षीच्या गोडाऊनमध्ये पोहोचलेला असतो. दरवाजा उघडल्यानंतरच समोरच इथे सचिन बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. तेव्हा अर्जुन पोलिसांबरोबर आतमध्ये एंट्री घेतो. पोलीस इथे हवालदारांना म्हणत असतात की आजूबाजूला चेक करा, अजून कोणी बरोबर तर नाही ना. आजूबाजूला ते लोक चेक करायला जातात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, इन्स्पेक्टर, हा खरोखर बेशुद्ध झालाय की बेशुद्ध होण्याचं नाटक केलंय ते आधी बघितलं पाहिजे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सचिनजवळ खाली बसतात आणि ते म्हणत असतात की मिस्टर दीक्षित, तुम्हाला माझा आवाज येतोय का? मिस्टर दीक्षित उठा, तुम्हाला माझा आवाज येतोय का? पण इथे सचिन आता असं काही नाटक करत असतो की खरोखरच तो बेशुद्ध झालेला आहे आणि साक्षीच्या गुंडांनी त्याला मारलेला आहे असं तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात की तिथे कुठे पाणी असेल तर बघा, त्याच्या तोंडावरती पाणी मारलं पाहिजे. तर इथे अस्मिताच्या बाळाची 5वी असते. 5वीच्या पूजेची सगळी तयारी इथे सायलीने केलेली असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की अस्मिता ये, बाळाला घेऊन आता तू इथे बसायचं आहे. जी काही तयारी करायची असते ती सगळी अगदी उत्तम सायली कल्पना दोघींनी मिळून केलेली असते. इन्स्पेक्टर मोरे सचिनच्या तोंडावरती पाणी मारतात आणि त्याला जागं करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सचिन आता उठून बसतो. इन्स्पेक्टर मोरे म्हणतात की मिस्टर सचिन, तुम्ही ठीक आहात का? तेव्हा इथे तुम्हाला कुणी आणलं असं विचारलं जातं. तेव्हा सचिन डोळे उघडतो, समोर बघतो तर त्याला अर्जुन दिसतो. तो म्हणतो, अर्जुन तू आलास? तू मला इथे वाचवायला आलास का? तेव्हा तुला कसं कळलं मी इथे आहे ते? इन्स्पेक्टर म्हणतात, आम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करत होतो. तुमचा मोबाईल ऑन झाला तेव्हा आम्ही लोकेशन ट्रेस केलं आणि इथे पोहोचलो. सचिन म्हणतो, बरं झालं तुम्ही इथे आलात, नाहीतर तिने मला मारूनच टाकलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्हाला इथे कुणी डांबून ठेवलं होतं? तेव्हा सचिन म्हणतो, साक्षी शिखरेने मला इथे डांबून ठेवलं होतं. तर इथे कल्पना अस्मिताची ओटी वगैरे भरते, तिचं औक्षण करते आणि इथे 5वी असल्यामुळे सगळेजण तिला ओवाळत असतात, तिचं औक्षण करत असतात आणि इथे 5वीची पूजा उत्तम पद्धतीने होत असते. तर एका बाजूला सचिन आता सापडलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, साक्षी शिखरे तुम्हाला इथे घेऊन आली आणि ती स्वतः कुठे गेली? तुम्हाला तिच्याबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा सचिन म्हणतो, साक्षी शिखरे ही नक्की कोण आहे? मला अजिबात कल्पना नव्हती. ती मला समीरा शेखर म्हणून भेटली होती. तिने मला इथे आणलं आणि मला डांबून ठेवलं. तिच्याबद्दल सत्य समजल्यानंतर मी तिच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ती मला इथे घेऊन आली आणि तिच्याबरोबर तिचे 2 गुंड होते. त्यांनी मला खूप मारलं आणि इथे बेशुद्ध करून ठेवलं होतं. माझा फोनसुद्धा बंद होता आणि त्यानंतर ते लोक मला इथेच ठेवून साक्षीचा फोन आल्यानंतर लगेच निघून गेले. मला वाटलं ते बाहेर पहारा देत आहेत म्हणून मी इथेच बेशुद्ध होण्याचं नाटक केलं आणि मी बेशुद्ध झालोसुद्धा होतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे सगळं तू खरं खरं बोलतोयस की आम्हाला आता एक कहाणी रचून सांगतोयस, सांग ना. अर्जुनला कळलेलं असतं की सचिन खोटं बोलतोय. सचिन म्हणतो, नाही नाही मी खरं बोलतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग आत्ताच तुझं लोकेशन सुरू कसं झालं? तुझा मोबाईल ऑन कसा झाला इतक्या दिवसानंतर? आणि ते लोक तुझा मोबाईल ऑन करून निघून गेले का? तेव्हा सचिन म्हणतो, मला नाही माहिती. साक्षीचा फोन आल्यानंतर माझ्याकडे फोन फेकून ते लोक लगेच निघून गेले. मला वाटलं बाहेर आहेत म्हणून मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. डोळे उघडले तर तुम्ही समोर. मी जे काय बोलतोय ते अगदी खरं आहे. साक्षी शिखरेनेच मला इथे डांबून ठेवलं. ती कुठे पळून गेले ते मला माहीत नाही. पण ती एका फ्लॅटवरती राहते. त्या फ्लॅटवरती ती मला घेऊन गेली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तू तिच्या महिपतच्या घरी गेला नव्हतास? तो म्हणतो, कुठलं घर? नाही नाही मला घर माहिती नाही आहे, फक्त मला तिचा फ्लॅट माहिती आहे. तर इथे सचिन साक्षीला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतच असतो. त्यानंतर इथे प्रिया, सायली, त्याचबरोबर विमल, प्रतिमा सगळ्याजणी इथे अस्मिताची ओटी भरत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तू जे काही बोलतोयस ना, तुला असं वाटत असेल की तुझ्या बोलण्यावरती आम्ही विश्वास ठेवला आहे, तर तसं अजिबात नाही आहे, कळलं ना? कशावरून तू खोटं बोलत नाही आहेस रे? तेव्हा सचिन म्हणतो, अर्जुन मला मान्य आहे की माझं चुकलं, पण मी खरंच सांगतोय, मी तुला विनंती करतो माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. मी अजिबात खोटं बोलत नाही आहे.
साक्षीने मला खरंच खूप फसवलं रे. तिच्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. तुम्ही हवं तर जाऊन त्या फ्लॅटवरती चेक करा, ती तिथेच राहत होती. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की मिस्टर सुभेदार, तुम्ही एक काम करा, सचिनचं स्टेटमेंट आम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही त्याला आता घरी घेऊन जाऊ शकता. आम्ही त्या ॲड्रेसवरती जातो आणि साक्षी शिकरे तिथे आहे का ते चेक करतो. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब आपल्या टीमला घेऊन गेल्यानंतर इथे सचिन म्हणत असतो, अर्जुन चल मला घरी घेऊन चल, मला अस्मिताला बघायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला लाज नाही वाटत का माझ्या बहिणीचं तुझ्या तोंडून नाव घेताना? अरे तुझ्यामुळे माझी बहीण इथे क्रिटिकल कंडिशनमध्ये गेली होती. तुझ्यामुळे ती हॉस्पिटलला गेली. तिचं बाळ आणि ती दोघेही जण क्रिटिकल कंडिशनमध्ये होते आणि आता तू अस्मिताईला विचारतोयस, तुला लाज नाही वाटत का रे? तेव्हा सचिन म्हणत असतो, बाळ, माझं बाळ, काय झालं मला अर्जुन? मुलगा की मुलगी? प्लीज सांग ना मला. तेव्हा अर्जुन त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता गाडीमध्ये जाऊन बसतो. तेव्हा सचिन म्हणतो, अर्जुन मला पण घरी यायचं आहे. हे बघ घरचे लोक मला काही बोलू दे, हवं तर मला मारू दे, पण मला माझ्या बाळाला आणि अस्मीला बघायचं आहे. प्लीज अर्जुन मला घेऊन चल. तेव्हा अर्जुनला खरं तर त्याला गाडीतून घेऊन जायचं नसतं, पण अस्मितासाठी तो त्याला गाडीमध्ये बसू देतो. तेव्हा इथे सगळेजण आशीर्वाद देत असतात बाळाला. प्रतिमा म्हणत असते, अस्मिता अगं आजच्या दिवशी आहे ना 5वीला सटवाई येते आणि बाळाचं नशीब लिहून जात असते. तुझ्या बाळाचं नशीब हे उज्ज्वलच असेल. तेव्हा सायली म्हणते, हो ना, आणि कुठलीही नकारात्मक शक्ती आणि वाईट प्रभावी शक्ती बाळापासून दूर राहू दे. तेव्हा अस्मिता म्हणते, प्रभावी शक्ती म्हणजे सचिनबद्दलच बोलतेस ना तू? तेवढ्यातच सचिन तिथे आलेला असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, सचिन अरे कुठे होतास तू? तू आलास? तेव्हा सचिन म्हणतो, अस्मी आपलं बाळ बघायचं होतं मला. तेव्हा अस्मिता म्हणते, काय रे हे काय? तुझी ही अवस्था कुणी केली आहे? हे एवढं लागलंय तुला, तुझे कपडेसुद्धा फाटलेत. सचिन अरे कुठे होतास तू? तेव्हा सचिन म्हणतो, अस्मी अगं विचारू नकोस, मी खूप मोठ्या संकटात होतो. कसा बसा मी इथपर्यंत पोचलोय गं. आपलं बाळ मला डोळे भरून बघायचं होतं. अस्मी आपलं बाळ बघ अगदी तुझ्यावरती गेलंय गं, तुझ्यासारखं दिसतंय. आता मी तुला आणि बाळाला सोडून कुठे कुठे जाणार नाही. कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला मी आपल्यामध्ये येऊ देणार नाही अस्मी. खरंच माझं चुकलं. तेव्हा अश्विन म्हणत असतो, तू इथे कशाला आलायस रे? काय गरज होती तुझी आता इथे यायची? तुझ्यासारखा माणूस जरी नसता परत आला ना, तरी आम्हाला काही दुःख झालं नसतं. तेव्हा अस्मिता म्हणत असते, सचिन अरे इतके दिवस तू कुठे होतास? तुझा फोन पण बंद होता. ही तुझी अवस्था कुणी केली आहे? तेव्हा सचिन म्हणतो, हे सगळं साक्षी शिखरेने केले. तेव्हा अर्जुन म्हणतो, बास झालं आता. झालं माझ्या बहिणीला भेटून, बाळाला बघून झालं ना? जा आत्ताच्या आता इथून निघ. मी तुला 1 मिनिटसुद्धा इथे थांबू देणार नाही आहे आणि माझ्या बहिणीपासून तर तू 4 हात लांबच राहायचं. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, पण अर्जुन मी काय म्हणतो, अशा नीच माणसाला तू आपल्या घरी परत घेऊनच का आलास? अरे तो जिथे होता तिथेच त्याला ठेवायचं होतंस ना. सगळेजण सचिनच्या विरोधातच बोलत असतात. इथे प्रताप काका म्हणतात, हे बघ सचिन, आम्ही आमच्या मुलीसाठी तुला इथे सहन करत होतो. अरे पण तू धोका दिलास हे तिला पुन्हा समजलं ना, तर ती बिचारी हॉस्पिटलपर्यंत गेली होती आणि तिची कंडिशन क्रिटिकल झाली होती. फक्त तुझ्यामुळे माझी मुलगी मरणाच्या दारात उभी होती. कल्पना म्हणते, तुझं एका वेगळ्या मुलीबरोबर अफेअर आहे, ही गोष्ट समजल्यानंतर आम्हाला त्रास झालाच होता. अरे पण ती साक्षी शिकरे होती, एक क्रिमिनल होती. हे समजल्यानंतर माझ्या मुलीची काय अवस्था झाली असेल याचा तू विचार तरी केला होतास का? तेव्हा सचिन म्हणतो, आई चुकलं माझं, खरंच माझं चुकलं. मी वाहवत गेलो होतो. मला आधी कल्पनासुद्धा नव्हती की ती साक्षी शिकरे आहे. तुम्ही सगळेजण माझी बाजू तरी ऐकून घ्याल का? तेव्हा अस्मिता म्हणते, सांग सचिन सांग, 4-5 दिवस तू कुठे होतास ना ते सांग बरं. तेव्हा सचिन म्हणतो की मी साक्षीबरोबर निघून गेलो होतो, मला मान्य आहे. पण मला कुठे माहिती होतं ती साक्षी आहे. तिने मला तिचं नाव समीरा शेखर असं सांगितलं होतं. माझ्यावरती खूप कर्ज होतं, पैशांची गरज होती. त्या मी सगळ्या टेन्शनमध्ये असताना मी साक्षीला भेटलो आणि मग माझी मैत्री झाली आणि मग नंतर मी तिच्याबरोबर निघून गेलो. पण आता मला कळले ती माझी इकडे प्रताप काकांना सुद्धा खूप राग आलेला असतो आणि ते चिडलेले असतात. ते म्हणत असतात की तुला माहिती आहे का, 4 दिवस झालं माझी मुलगी कुठल्या अवस्थेत होती, तिची अवस्था काय झालेली होती आणि तू आत्ता आलेला आहे.
तुला या गोष्टीचं जरा तरी भान होतं का रे? तुझी बायको प्रेग्नंट आहे, तिची डिलिव्हरीची डेट जवळ आलेली आहे आणि तू आत्ता येऊन नाटकं करायला लागलेला आहे, असं म्हणत आरडाओरडा सुरू झालेला असतो. सगळेजण ओरडत असतात. सचिन म्हणत असतो की मला माहीतच नाहीये, मला त्या साक्षीने किडनॅप करून ठेवलेलं होतं, मला काहीच माहिती नाहीये. आणि मग सगळेजण तिथं असतात आणि त्याच वेळी गोष्टी इतक्या भयंकर पद्धतीने चालू झालेल्या असतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते की कोणाचा असू दे किंवा नसू दे, पण सचिन माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, कारण मला खात्री आहे की तू चुकीचं कधीच वागणार नाही आणि आता तुझी कोणतीही चूक नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि बरोबर आहे, तू कसं बघणार ना तिला? आम्हाला सगळ्यांना तो चेहरा ओळखीचा होता ना, तुला कसं माहिती असेल? तेव्हा सायली म्हणत असते की अस्मिता ताई, कळते का तुम्हाला, तुम्ही काय बोलताय? अश्विन सुद्धा तेच बोलत असतो. एवढं सगळं तू चुकीच्या पद्धतीने वागलेला आहे आणि तरीही तुला आम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे, या घरात यायची हिंमत कशी झाली? आणि दादा तू याला घेऊनच काय आला इथे? असं म्हणत आता अश्विन सुद्धा आरडाओरडा करत असतो. प्रियाला मात्र मजा येत असते. जे काही चालू आहे त्या गोष्टीची मजा कशी घ्यायची हे प्रियाला चांगलंच कळलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की तिच्या या सगळ्या गोष्टींमुळं आता सायली आणि अर्जुन या दोघांचंही तिच्याकडे असलेले लक्ष विचलित होईल आणि ती मात्र सुखरूप राहील. पण तिला कुठं माहितीये की सायली आणि अर्जुन कितीही कामात असले तरीही प्रियाला मात्र ते वेगळं एकटं सोडणार नाही, तिच्या मागचा पिच्छा काही सुटणार नाहीये. अस्मिता त्याचबरोबर सायली यांच्या दोघींमध्ये चांगलंच वाजलेलं असतं. अस्मिता म्हणत असते की बाद झालं, कारण सचिनकडनं चूक झाली आणि माझ्या नवऱ्याला सुधारायचं आहे, तर त्याला सुधारला संधी दिली पाहिजे. आणि आता तुम्ही सगळेजण त्याला जे काही दोष देताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याची याच्यामध्ये काहीही चूक नाही. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात ते पूर्णपणे चुकलेलं आहे, कारण माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्या बाबतीत असं काही बोललेलं मी खपवून घेणार नाही, असं ती सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात करते. त्यावेळेस ती म्हणते, सांग ना सायली, तुला काय वाटतं? कारण तुला अजूनही असंच वाटतं का की जे काय घडलेलं आहे याच्यामध्ये जर अर्जुनने तुझ्यापासून एखादी गोष्ट ठेवली लपवून तर तू काय करशील? तेव्हा सायली म्हणते, नातं हे विश्वासावर अवलंबून असतं आणि यांनी जर माझ्यापासून एखादी गोष्ट लपवून ठेवली किंवा मला काही सांगितली नाही तर त्या नात्याचा तो शेवट झालेला असेल. काहीही झालं तरीही मी कोणतीच गोष्ट सहन करणार नाही आणि अशी गोष्ट असेल तर ते मुळातच नाही, कारण नातं हे विश्वासावर आहे आणि तुमचा विश्वासघात केलेला आहे सचिन भाऊजींनी, आणि तरीही तुम्ही त्यांना जर एक संधी द्यायचा विचार करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. अर्जुन मात्र हादरलेला असतो सायलीच्या उत्तराने. अर्जुनला कळायचं बंद होतं, सायली हे सगळं काय बोलून बसली, कारण अर्जुनने एक गोष्ट लपवलेली आहे आणि ती म्हणजे साक्षी आणि महिपतच्या बाबतीतली. ते डील अर्जुनने महिपत सोबत केलेलं असतं, म्हणून तर त्याने साक्षीबद्दल पोलिसांना सांगितलेलं नाहीये. इकडे आता अस्मिता म्हणते, काही झालं तरी मला माझ्या नवऱ्याला एक संधी द्यायची आहे आणि मी त्याला एक संधी देणार आहे, असं म्हणत अस्मिता सचिनला घेऊन घरात जाते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अश्विन. सगळेजण बसलेले आहेत. अर्जुन खूप चिडलेला आहे. अश्विन म्हणतो की त्या गोडाऊनमध्ये जिथं पडलेला होता ना तिथंच त्याला सोडायला पाहिजे होतं, दादाने त्याला घरीच आणायला नको होतं, असं म्हणत अश्विनची सुद्धा चिडचिड चाललेली असते आणि सगळेजण तिथं असतात. तेव्हा सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी काय झालं माहितीये का, कारण त्यांनी यांना धमकी दिलेली होती, सचिन भाऊजींनी यांना बोललेले होते की ते कसेही घरी येणार, मग अस्मिता ताईंची चिडचिड होण्यापेक्षा आपण त्यांना घरी आणलं पाहिजे म्हणून त्यांनी आणलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तो येणारच होता, तर पुढे काय, असं म्हणत सायली आता बोलत असते. तेव्हा सायली सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे काय घडलेलं आहे त्यातून आपल्याला शांतपणे मार्ग काढणं गरजेचं आहे. आता अस्मिता ताईंचा निर्णय आहे तो चुकीचा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. प्रिया मात्र मजा घेत असते, तिला खूप भारी वाटत असतं. जे काही घडलंय ते भारीच आहे आणि या संधीचा आपण फक्त फायदा घ्यायचा एवढंच तिला माहिती आहे आणि याच पद्धतीने विचार आता तिने सुरू केलेला असतो. इकडे अश्विन म्हणत असतो की जे काय झालेलं आहे ते अजिबात पटलेलं नाही. प्रिया आता सगळ्यांच्या समोर नाटकं करते आणि म्हणू लागते की मला काय वाटतंय माहितीये का, की मी खिचडी बनवायला घेते सगळ्यांसाठी. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की भूक नाहीये. प्रताप म्हणतो की मला इच्छा नाहीये खायची, त्यामुळे मला काही नको आहे, असं प्रतापने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की आई थोडं तरी सगळ्यांनी खाल्लं पाहिजे, एवढं सगळं घरात झालेलं आहे, आम्हाला कोणालाच काही खायची इच्छा नाही आणि आता या माणसाला सहन करायचं, कारण काहीही झालं तरी बाळाच्या कानावरती आरडाओरडा नकोय. अश्विन तुलाही सांगते मी की जरा शांत हो, तूही एवढा रागराग करून बोलू नकोस. अश्विन म्हणतो की बरोबर आहे, इतक्या दिवस अस्मिताई प्रेग्नंट होती म्हणून त्या माणसाला आपण झेललेलं आहे आणि आता बाळासाठी त्याला झेलायचं आहे. या गोष्टीचा खरं तर अश्विनला खूप राग आलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की जे काही घरात झालेलं आहे खरंच अर्जुनचं चुकलेलंच आहे, अर्जुनने त्याला आणायलाच नको होतं, असं प्रिया सगळ्यांच्या समोर ओरडून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे
आता सचिन मात्र मजा मारत असतो. त्याला काहीही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. जे काही घडलेलं आहे त्याच्याशी काहीच त्याला पडलेलं नाही आणि त्याला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही झालं तरीही आपण या सगळ्या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाजूने कशा वळवायच्या हे सगळं पाहणं त्याचं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात आणि मग मात्र इकडे सचिन आता आरामात त्याच्या रूममध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्याच्या रूममध्ये जाऊन तो याच गोष्टींचा विचार करत आहे की हे सगळं मला माझ्या पद्धतीनं हँडल करायचं आहे. अस्मिता झोपले हे पाहून सचिन आता उठतो आणि म्हणतो साक्षीला फोन केला पाहिजे. परंतु आता तेवढ्यात बाळ रडायला सुरुवात करतं. तेव्हा तो म्हणतो की काय हे बाळ आहे, मला ना साधं त्या साक्षीला बोलू पण देत नाहीये. आता या अस्मीला इम्प्रेस करण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे असं म्हणत त्याने आता बाळाला उचलून घेतलेलं आहे आणि बाळाच्या रडण्याच्या आवाजाने अस्मिता जागी झालेली असते. पाहते तर काय सचिनने बाळाला घेतलेलं आहे आणि तो बाळाला समजवत आहे आणि त्याचबरोबर बाळाच्या बाबतीत आता जे काही आहे ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे हे लक्षात आलेलं असतं. अस्मिता उठते आणि पाहते तर काय तिला खूपच कौतुक वाटू लागतं आपल्या नवऱ्याचं, कारण आपल्या नवऱ्याने जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचं तिला कौतुक वाटत आहे आणि तिला असं वाटत असतं की चला म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाळासाठी झालेल्या आहेत आणि मी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे, कारण सचिन माझ्या बाळासाठी एवढं सगळं करतोय आणि आपण काय करत होतो, आपण त्याच्याबद्दल चुकीचा विचार करतोय. तेव्हा ती म्हणते की इतके दिवस झालं मीही त्याच गोष्टींचा विचार करत होते की बाळ कधी येणार आणि बाळाच्या बाबतीत हे सगळं असं ती म्हणत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सचिन म्हणत असतो की अस्मी मीही आपल्या कुटुंबाच्या बाबतीत असंच स्वप्न पाहिलेलं होतं, असंच आपलं त्रिकोणी कुटुंब असलं पाहिजे हाच विचार मी केलेला होता. आणि इकडे सचिनला मात्र खरं तर राग आलेला आहे. त्याला कळत नाहीये की करायचं काय आणि गोष्टी कशा पद्धतीने सोडवायच्या हाच विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे प्रियाच्या फोनवरती आता साक्षीचा फोन येत आहे, कारण साक्षीला माहिती आहे की सचिनचा फोन लागत नाहीये म्हणजे सचिन अस्मिताकडे गेलेला आहे. तिने एवढं त्याला सांगितलेलं होतं की तू काहीही केलं तरीही अस्मिताकडे जायचं नाहीस आणि तरीही सचिन हा अस्मिताकडे आलेला आहे. या गोष्टीचा राग मात्र आता साक्षीला आलेला असतो आणि साक्षी मात्र आता प्रियाला फोन करत आहे आणि प्रियाला फोन करून ती विचारते. तेव्हा प्रियाला अश्विन मात्र म्हणत असतो की तन्वी कोणाचा फोन येतोय बघ एकदा, खूप वेळ झाला तुझा फोन वाजतोय असं म्हणत अश्विनने तिला उठवलेला आहे. आणि इकडे प्रिया म्हणते तुला कळतंय का किती वाजलेत, अगं नवरा आहे माझा इथे आणि तू काय मला फोन केलेला आहेस. ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, सचिन तिथं आलाय का सांग, माझा फोन कट करू नको, माझा फोन कट केला तर मी पुन्हा पुन्हा फोन करेल तुला असं म्हणत तिने चांगलंच प्रियाला धमकवलेलं असतं. आणि ती प्रिया सांगते की हो तो आलेला आहे इथं. हे ऐकल्यानंतर मात्र आता साक्षीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. साक्षी म्हणत असते की उद्या काही करून माझी आणि त्याची भेट घडवून दे असं आता साक्षीने इकडे प्रियाला सांगितलेलं आहे. जेव्हा प्रिया म्हणते की हो चालेल मी घडवून देते तुझी भेट, पण आता फोन ठेव. प्रिया म्हणते अरे वा, एकतर चांगली संधी मिळाली पैसे कमवायची, एकतरी मला पैसे देत नव्हती ना, आता मला माझं इन्कम सोर्स चालू करायला पाहिजे. या दोघांच्या अफेअरला अशीच हवा देत राहायचं आणि इकडे अस्मिताच्या आयुष्याच्या चिंधड्या उडवायच्या, म्हणजेच हे सायली आणि अर्जुन दोघंही माझ्या आयुष्यामध्ये कधीच डोकावणार नाहीत. इकडे आता सायली वरती आलेली असते आणि सायलीला अर्जुन म्हणत असतो की तू असं का बोललीस मगाशी, कारण आपलं नातं संपेल, म्हणजे एखादी गोष्ट तुझ्यापासून लपवली तर लगेच नातं संपेल, हे काय चाललेलं होतं तुझं आणि तू का अशा पद्धतीने बोललेली आहे असं म्हणत अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो. तेव्हा सायली म्हणत असते अहो माझा आपल्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे, जे नातं तुटू नये म्हणून तुम्ही एवढे सगळे प्रयत्न करताय ते नातं कसं तुटेल असा विचार सायली त्याला सांगत असते आणि म्हणत असते की कधीच आपलं नातं तुटणार नाही एवढं लक्षात ठेवा असं सायलीने अर्जुनला सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला त्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. अर्जुनच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात. त्याला खरं तर आता टेन्शन येऊ लागलेलं असतं की हे सगळं सोडवायचं कसं, कारण या सगळ्यातून मार्ग काढणं खूप अवघड जातंय. कारण सायलीला ही गोष्ट तर सांगितली पाहिजे, पण सायलीला ही गोष्ट सांगायची कशी हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. इकडे
आता सायली आणि प्रिया बोलत आहेत. अवनी म्हणून एक मुलगी आलेली आहे आणि मग तिला प्रतिमाने सांगितलेलं आहे की आमची तन्वी सुद्धा फॅशन डिझायनिंग करते आणि त्यामुळं ती प्रियाला भेटायला आलेली असते. तिला माहिती हवी आहे त्या संदर्भात. पण प्रियाला फॅशन डिझायनिंगचं काहीच येत नाहीये, कारण प्रिया फॅशन डिझायनिंगला कधी गेलेलीच नसते. आता मात्र इकडे ती अवनी आल्यामुळं आता प्रियाचा चांगलाच बँड वाजत असतो आणि मग इकडे सायलीने प्रतिमाला फोन केलेला आहे आणि प्रियाचे सगळे डॉक्युमेंट्स, कॉलेजचा आयडी प्रूफ वगैरे तिनं मागवलेला आहे आणि कॉलेजची जी लिस्ट आहे ती तिने चेक केलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये आता क्लिअर झालेलं आहे ते म्हणजे प्रियाने त्या कॉलेजला, त्या इन्स्टिट्यूटला कधी ॲडमिशनच घेतलेलं नाहीये, प्रियाने ते कॉलेज केलेलंच नाहीये. ही गोष्ट आता इथे प्रूव्ह झालेली आहे. अशा पद्धतीने आता प्रियाचा बँड वाजायला सुरुवात होते.